कल्याण शिर रोडवरील अनेक वर्ष म्हणजे 40 ते 45 वर्षापासून शेतकऱ्यांची जी जागा गेली होती कल्याण शिर रोडला आणि अनेक वर्ष शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला न देता आपण तो रस्ता सुरळीत चालू होता. पण आपल्या युवा संघर्ष समितीच्या माध्यमातून संघर्ष समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांची जागा या कल्याण शिर रोडला गेलेली होती त्याच्यासाठी आंदोलन होते, उपोषण होते, वारंवार ते आंदोलन करत होते आणि मग तो जागा पकडून आपल्या या महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आता जे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याकडे ही माहिती गेल्यानंतर तातडीने सर्व शेतकऱ्यांची बैठक घेतली. त्यांना प्रशासनाला आदेशित केला की ज्यांच्या जागा या रोडमध्ये गेल्या असतील त्यांचा तातडीने सर्वे करा, कोणाकोणाची जागे किती जागा गेलेली आहे हा संपूर्ण आढावा तातडीने द्या आणि त्याप्रमाणे प्रशासनाने संपूर्ण सर्वे करून आढावा प्राप्त करून हा 310 ते 300 कोटी रुपयाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि मग तो मोबदला या शेतकऱ्यांना दिला पाहिजे. या अनुषंगाने आज MMRD या ऑफिसमध्ये MSRDचे अध्यक्ष सन्माननीय गायकवाड साहेब आणि MMRDचे सर्व अधिकारी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित होते आणि कालच सर्व शेतकरी आणि सर्व तिथे आम्ही गेलो होतो आणि काल ऐतिहासिक असा निर्णय सन्मानित खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्याने तातडीने या पहिल्या टप्प्यात 138.45 कोटी रुपये तातडीने शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात वर्ग करण्यास सांगितलेलं आहे. त्याची अंमलबजावणी आजपासूनच की ज्यांच्या ज्या जागा गेलेल्या आहेत त्यांना शेतकऱ्यांना नोटीस देऊन त्यांचे पेपर सादर करून त्यांचे संपूर्ण आढावा तयार करून तातडीने या शेतकऱ्यांना मोबदला देण्याचं तातडीने देण्यात सांगण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात हा ऐतिहासिक निर्णय काल या MMRDच्या ऑफिसमध्ये झाला. त्यामुळे मी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. खास करून संघर्ष समितीचे अध्यक्ष गजानन पाटील आणि तिथे सर्व भूमिपुत्र यांचंही मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की बाबा आपल्या शेतकऱ्यांच्या जागा गेल्या आहेत त्यांना आपण मोबदला मिळाला पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा करून आज त्याला यश निर्माण झालं. त्यामुळे मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि त्यामुळे या कल्याण शिर रोडला जे भूसंपादन जागा होत नव्हती पण त्याच्यामुळे ट्रॉफिकला अडथळा येत होता, तोही ट्रॉफिकचा अडथळा दूर होईल असे यामुळे चांगला आज निर्णय झालेला आहे. मी मनापासून अभिनंदन करतो. मागील 4-5 दशकापासून प्रलंबित होता विषय होता. अनेक सरकारे या ठिकाणी या भागामध्ये येऊन गेली, परंतु कल्याण शिरफळ रस्त्यामध्ये जो 17 एकर जमिनीचा मोबदला द्यायचा राहून गेला होता या अनुषंगाने आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करत होतो. परंतु कार्यक्षम खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, मी कार्यक्षम सुद्धा म्हणतो आणि अभ्यासू सुद्धा, कारण लोकप्रतिनिधी कसा असावा तर सुशिक्षित असावा, नुसताच लोकप्रतिनिधी नसावा. कारण सुशिक्षित लोकप्रतिनिधी असला तरच त्यांना जाणीव असते ही प्रशासनाची. म्हणून त्यांच्या मार्फत जो काल कल्याण MMRD कार्यालयामध्ये जी बैठक झाली त्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी निर्देश दिले की कल्याण शिरफळ रस्त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा मोबदला द्यायचा राहून गेला आहे साधारण 307 कोटी रुपये, त्यापैकी 138 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी कालच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाली आहे. त्याबद्दल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. टोटल किती या रस्त्यामध्ये एकूण 15 गावातील बाधित शेतकरी आहेत. 15 गावातील बाधित शेतकरी साधारण 400 ते 500 शेतकरी आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यातील 19 कोटी रुपये पालाव ब्रिज करिता गेल्या वर्षी अदा करण्यात आलेले आहेत. त्यातीलच आता 138 कोटी रुपयांची निधीची मंजुरी काल मिळालेली आहे आणि उर्वरित रक्कम येत्या 15 दिवसामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये पूर्ण रक्कम ते जमा करणे असे आम्हाला आश्वासित काल केलेले आहे. कायद्याच्या चौकटी 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार ज्या चौकटीमध्ये ज्या प्रत्येक गावाचा जो दर रेडी रेकनर दर किंवा जिल्हाधिकारी समितीने जो दर निश्चित केला असतो त्या भावाने आजच्या दरानुसार मोबदला मिळणार आहे. चला.